Did you note the smell just now? Remember, it better than anything else. आत्ता आलेला वास तुला कळला ना? दुसऱ्या कशाच्याही पेक्षा तो अगदी नीट लक्षात ठेव. दिस इज द स्मेल ऑफ मॅन. हा मनुष्याचा वास आहे. सम ऑफ देम आर वीक बियॉन्ड मेजर. वीक म्हणजे दुष्ट. काही माणसे कल्पनाही करता येणार नाही इतकी दुष्ट असतात. They search for our holes or nest and dig them up. Search म्हणजे शोधणे. ते आपली बिळे, आपली घरटी शोधतात आणि उकरतात. They kill us, eat our flesh, and sell our scales to earn loads and loads of money. फ्लेश म्हणजे मांस, स्केल्स म्हणजे खवले. ते आपल्याला मारून टाकतात, आपले मांस खातात आणि आपले खवले विकून लोड्स अँड लोड्स ऑफ म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर पैसा कमावतात. ह्युमन्स थिंक आर स्केल्स आर मेडिसिनल. मेडिसिनल म्हणजे औषधी. माणसाच्या मते आपली खवले औषधी असतात. Long ago, when only tribal people living in the jungles knew about us, the situation was not so bad. अनेक वर्षांपूर्वी जेव्हा फक्त जंगलात राहणाऱ्या आदिवासी लोकांना आपल्याबद्दल माहिती होतं, तेव्हा परिस्थिती इतकी वाईट नव्हती. They too killed animals, but not for greed. Greed म्हणजे लोभ. तेही प्राण्यांना मारत असत, पण लोभीपणाने नव्हे. Now you have to be on your guard against greedy people such as those we smelled just now. नुकताच आपल्याला ज्यांचा वास आला त्या लोभी माणसापासून आपल्याला सतत सावध राहावं लागतं. When we step out for our nighttime wandering म्हणजे फिरायला निघणं, भटकणं. They flash harsh torch lights to spot us and then shoot us with their guns. आपण जेव्हा रात्रीच्या भ्रमंतीला बाहेर पडतो, त्यावेळी प्रखर प्रकाशाचे झोत टाकून ते आपला मागोवा घेतात आणि त्यांच्याजवळ असलेल्या बंदुकीने आपल्याला ठार करतात. These very same weak people have destroyed our habitats and cleared away jungles. याच दुष्ट माणसांनी आपल्या सगळ्या हॅबिटेट म्हणजेच वस्त्या सगळ्या नष्ट केल्या आहेत आणि जंगलही सगळी गिळंकृत केलेली आहेत. There is no room for us to build our homes and to roam around anymore. आता आपले जीवन फारच कष्टदायक झाले आहे. आता कुठेही आपल्याला घर बांधायला किंवा भटकायला जागाच ठेवली नाही. Life is now full of hardships. Hardships म्हणजेच कष्टदायक. लाईफ आयुष्य. आपलं जीवन फारच कष्टदायक केले आहे. You can never tell when someone lurking around might kill you. Lurking around might म्हणजेच डबा धरून बसणं. दबा धरून बसणं म्हणतो आपण त्याला. की कधी कोण दबा धरून बसेल आणि आपल्याला ठार मारेल ते सांगता येत नाही. बी वॉर्न, बेबी, बी केअरफुल. त्यामुळे बाळा कायम सावध राहा आणि काळजी घ्या. These men don't realize we are their helpers. We remove millions of ants and termites for them. आपण यांचे सहाय्यक आहोत हेच या माणसांना समजत नाही. आपण त्यांच्या भल्यासाठी लाखो मुंग्या आणि वाळव्यांना नष्ट करतो. They will spend huge amounts to do that themselves but will not spare us. तेच काम स्वतः करण्यासाठी हे प्रचंड खर्च करतील, पण आपल्याला मात्र काही सोडणार नाही. मे गॉड गिव्ह देम गुड सेन्स. म्हणून देवाने त्यांना चांगली बुद्धी देव असं मी म्हणेन. बेबी, वन मोर थिंग. देअर आर सम गुड पीपल टू. बाळा, अजून एक लक्षात ठेव.
काही चांगली माणसे सुद्धा असतात. दे नो आर इम्पॉर्टन्स इन द फूड चेन्स इन नेचर. फूड चेन्स अन्न साखळी. त्यांना निसर्गाच्या अन्न साखळीतील आपलं स्थान ठाऊक असतं. इम्पॉर्टन्स म्हणजेच महत्व. दे स्ट्राइव्ह टू मेक आवर लाईफ इझियर टू हेल्प अस ग्रो इन नंबर्स. आपली संख्या वाढावी आणि आपलं जीवन सुलभ व्हावे यासाठी ती झटत असतात. To help us grow in numbers, Sahyadri Nisarga Mitra and other organizations in Maharashtra run awareness campaigns with the help of the Forest Department. महाराष्ट्रातील सह्याद्री निसर्ग मित्र आणि इतर काही संघटना वन विभागाच्या मदतीने काही जागृती मोहिमाही चालवतात. They hold meetings in villages and urge people to protect us. ते गावोगावी जाऊन बैठका घेतात आणि अर्ज म्हणजेच उद्युक्त करणं, लोकांना प्रवृत्त करणं आणि आपलं रक्षण करण्यासाठी लोकांना उद्युक्त करतात. They put up posters with these messages everywhere and hand out pamphlets. ते सगळीकडे असे संदेश लिहिलेले, जसं बाजूला तुम्हाला दाखवलंय की खवले मांजर वाचवा, असे काही संदेश लिहिलेले फलक लावतात आणि पॅम्पलेट्स म्हणजेच पत्रकही वाटतात. दे ट्राय हार्ड टू पुट अ स्टॉप टू इंटरनॅशनल स्मगलिंग. स्मगलिंग म्हणजेच तस्करी. आंतरराष्ट्रीय तस्करी रोखण्यासाठीही ते कठोर प्रयत्नही करत असतात. They set up modern trap cameras to get our photographs and study us. मॉडर्न म्हणजेच आधुनिक. आपली छायाचित्रे काढण्यासाठी आणि आपल्याविषयी अभ्यास करण्यासाठी ते ठिकठिकाणी आधुनिक छुपे लपलेले असे कॅमेरे लावत असतात. I do hope these good people will succeed in their work. हे भले लोक त्यांच्या कामी यशस्वी होतील अशी मला आशा आहे. Our life will be easier and our kith and kin will flourish. त्यामुळेच आपलं जीवन सुलभ होईल आणि आपले सगळे सोयरे आणि आपली जात वाढीला लागेल. Come baby, that's enough for today. चल बाळा, आजच्या दिवशी एवढे पुरे आहे. It's getting late. आता उशीर होतो आहे. Did my love relish the termites? माझ्या बाळाला वाळव्यांचा फराळ आवडला ना? We will return here tomorrow night. आपण उद्या रात्री इथे परत येऊ. Now we must reach home before the day breaks. चल, आपण दिवस उगवायच्या आत आपल्याला घरी पोहोचायलाच हवं. भाऊ काटदरे यांनी हा लेख लिहिलेला आहे.